लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी बाकी होती किंवा ज्यांची ई-केवायसी चुकली होती अशा बहिणींना परत ई-केवायसी करण्याची एक संधी देण्यात आली आहे। परंतु फक्त याच महिला ई-केवायसी करतील। लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरती जेव्हा तुम्ही याल त्या ठिकाणी एक नोटिफिकेशन लावण्यात आलेला आहे, तो म्हणजे ई-केवायसी संधी फक्त ज्या लाभार्थ्यांना आहे, ज्या लाभार्थ्याकडून ई-केवायसी करत असताना चुकीचा पर्याय निवडला गेला आहे अशाच लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करता येणार आहे। हे तुमच्या लक्षात असू द्या। भरपूर अशा महिला कमेंट करत होते की ई-केवायसी प्रक्रिया अंगणवाडीच्या थ्रू होणार की कशी होणार, यासाठी आता परत एक संधी देण्यात आली आहे, ती म्हणजे ई-केवायसी करण्याची संधी आता तुम्हाला पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे। सर्वप्रथम लाभार्थी महिलांचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकून खाली दिलेला कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे, त्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे। आता या ठिकाणी जी पुढील माहिती आहे, याच्या पुढील पूर्ण डिटेल्स माहितीचा व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी लावलेला आहे, त्यावरती टच करा आणि पूर्ण माहिती पाहून व्यवस्थित ई-केवायसी करून घ्या। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।